माझ्या 2-3 लिपस्टिक्सने राजनंदिनीने हारसा रंगवून टाकला होता. नेक्स्ट डे मॉर्निंगला तिथेच घेऊन गेली होती मला. यातून समजलं तिचं इंटरेस्ट कशात आहे. आता वाटलं होतं की हे निघणार की नाही लवकर, पण वेट वाईप्सने लगेच निघालं. त्यानंतर आम्ही ना बघा सकाळी निघालो होतो लवकर आवरून बाहेर. आधी म्हणलं नाश्ता करावा आणि इथे नव्याने ओपन झालेल्या या रेस्टॉरंटमध्ये गेलो. ॲम्बियन्स खूप भारी टॉप क्वालिटीचा आहे. कलर काम वगैरे हे जे केलेलं आहे ना खूप मस्त वाटत होतं. फूड वॉज ओके ओके, म्हणजे म्हैसूर भजी घेतली होती, त्यानंतर डोसा आणि हे इडली फ्राय घेतलं होतं. पण मला इडली फ्राय अजिबात आवडलं नाही, काहीच टेस्ट वगैरे वाटली नाही. पण बाकीचं फूड ओके ओके होतं. मोठी मोठी आमची कामं आवरली आणि सोलकडी पिली. बापरे किती गरमी आहे सध्या. त्यानंतर येताना घरी राजनंदिनीसाठी खाऊ घ्यावं म्हणलं, तिची आवडते मुरमुरे वगैरे हे सगळं काय काय होतं ते खरेदी केलं आणि तिच्यासाठी गेम्स घ्यायला गेलो. त्या गेमसोबत ती इंटरॅक्ट करत होती, ते सगळे घेतले आणि नरेंद्र म्हणाले की इथे चहा छान मिळतो, म्हणून मग चहा सुद्धा घेतला. खरंच खूप छान होता रंकाळ्याच्या इथे. त्यानंतर घरी यायला निघालो आणि त्यानंतर पंछी बनवून उडती फिरवून थोडासा डान्स केला. हा ड्रेस खरंच खूप भारी आहे, याची क्वालिटी मस्तच आहे, बिनधास्त घ्या. व्हिडिओ युट्यूबवरती पाहताय तर प्रोडक्ट टॅग केलं स्क्रीनवरती पहा आणि जर इन्स्टावरती पाहत असाल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाईप करू शकता. तर इथे बघा नरेंद्रने एक खेळणं आणलं होतं ज्याच्यामध्ये अजिबातच जीव नव्हता आणि बहुतेक राजनंदिनी पण विचार करत होती असणार की काय आणलंय नेमकं पप्पांनी. त्यानंतर आम्ही हे जे काही गेम्स आणले होते ना ते तुमच्याशी स्पेशल एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते. ऑनलाईन याच्या काही लिंक सुद्धा मिळाल्या, त्यासुद्धा तुमच्याशी शेअर करेन. आणि खरंच मुलांना खूप एंगेजिंग ठेवतात हे सगळे गेम्स. एक ब्लॅक आणि व्हाईट बोर्ड सुद्धा घेतलाय मी तिच्यासाठी. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. चलो बाय.